श्री स्वामी समर्थ. आपण नवीन गाडी घेतली की आपण ती सजवतो, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी. ज्योतिषशास्त्रानुसार प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काही ठराविक देवतांच्या मूर्ती अत्यंत शुभ मानल्या जातात. तर श्री गणपती, सुरुवात करूया सुखकर्ता आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पापासून. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो. गाडी चालवताना अनेकदा अनपेक्षित अडथळे किंवा तांत्रिक बिघाड येतात. ज्योतिषशास्त्रानुसार डॅशबोर्डवर गणपतीची छोटी मूर्ती ठेवल्याने प्रवासातील विघ्न दूर होतात आणि वाहन सुख लाभते. बाप्पाची मूर्ती ठेवताना ती स्थिर असावी याची काळजी घ्या. दुसरी म्हणजे हनुमानजी. दुसरी महत्त्वाची देवता म्हणजे संकटमोचन हनुमान. महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर स्वतः हनुमान विराजमान होते, ज्यामुळे रथाचे रक्षण झाले. अगदी तसेच आपल्या प्रवासात हनुमानजींचे कवच आपल्याला सुरक्षित ठेवते असे मानलं जातं. डॅशबोर्डवरती हनुमानाची छोटी मूर्ती किंवा फोटो लावणं हे आत्मविश्वासासाठी आणि अपघातांपासून संरक्षणासाठी उत्तम मानलं. आता इतर शुभ देवता. तुमच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. स्वामींचे अस्तित्व पाठीशी असेल तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनानुसार प्रवासात एक मानसिक बळ मिळतं. आपल्या महादेवांची मूर्ती. शांतता आणि धैर्याचं प्रतीक म्हणून महादेवांची मूर्ती ठेवणं शुभ असतं. बालाजी म्हणजेच व्यंकटेश. समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी बालाजींची प्रतिमा लावणं लाभदायक ठरतं. तुमच्या गाडीत तुम्ही कोणत्या देवाची मूर्ती ठेवली आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.